शिवसेनेची भूमिका हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं, का करू नये? का करू नये? गडचिरोली सारखा जिल्हा हा नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो. मी बदनाम असं म्हणणार नाही. तिथे ज्या प्रकारचं हत्याकांड असते, पोलिसांचे बळी गेले, सामान्य माणसांचे बळी गेले नक्षलवादामध्ये, हा जिल्हा विकासापासून वंचित राहिला. या जिल्हा ही गडचिरोली चंद्रपूर ही खरं म्हणजे सुवर्णभूमी आहे. ही सुवर्णभूमी आहे. तिकडलं जे मायनिंग आहे, खाण उद्योग आहे, जसं काल त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी, ही पोलाद सिटी म्हणून ओळखली जाईल. जमशेदपूर नंतर जर गडचिरोली पोलाद सिटी जर बनवणार असतील आणि तिकडल्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर ते राज्याच्या हिताचं आहे. मी असं पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांच्या समोर 10 खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यांनी शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं. याचं प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे. नरेंद्र मोदींनी जेव्हा चांगली कामं केली तेव्हा आम्ही त्यांचं कौतुक केलेलं आहे, टीकाही केलेली आहे. आणि गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहणार असेल तर त्याचं कौतुक जर कोणी करणार नसेल तर ते चुकीचं ठरेल. या आधीच आम्ही पालकमंत्री पाहिले ना, म्हणून आम्हाला हे काम अधिक महत्वाचं वाटतं. विकासात त्या जिल्ह्यामध्ये येणारा उद्योगाकडून खंडण्या गोळा करायच्या, तिकडल्या येणारा उद्योग हा तिकडल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी नसून फक्त खंडण्या आणि हप्ते गोळा करण्यासाठीच आहे असं काही लोकांनी तेव्हा ठरवलं होतं. त्यातून महाराष्ट्राचा काही फायदा झाला नाही. नक्षलवाद हा गरिबी आणि बेरोजगारीतून निर्माण झालेला राक्षस आहे. काश्मीरमध्ये जो दहशतवाद, तरुणांच्या हातामध्ये शस्त्र आणि दगड आले, त्याचं कारण त्यांच्या हाताला काम नाही म्हणून ते दहशतवादाकडे वळले. गडचिरोली सारख्या ठिकाणी तेलंगणातल्या अनेक भागात, आंध्रच्या सीमेवरचे जिल्हे आहेत, छत्तीसगड असेल, झारखंड असेल, तिथला नक्षलवाद जंगलातला आदिवासींना हा यासाठी पत्करावा लागला कारण त्यांच्या हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही. सुशिक्षित तरुण हा पकोडे तळण्यापेक्षा हातात शस्त्र घेऊन सत्ता गाजवायचा प्रयत्न करतो, त्याला नक्षलवाद म्हणतात.